चला तर मंडळी, आज आपण करतोय मालवणी पद्धतीने अंड्याची आमटी। तर त्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे। तर ते पहिलं आपण वाटण तयार करूया। तर इथे बघा, आपण कांदा तव्यामध्ये टाकलाय आणि तो छान असा परतून घेतलाय, कारण कांदा सध्या ओला येतोय। तर त्याच्यातलं पूर्ण पाणी आपण असं थोडंसं परतून घेऊन मारून घेतलंय। त्याच्यानंतर आपण त्याच्यात आलं टाकलंय, तेही परतलंय आणि नंतर थोडंसं तेल टाकलंय। आता आपण थोडीशी मिरी टाकूया आणि थोडा लसूण टाकूया आणि छान असा कांदा परतून घेऊया आणि त्यानंतर ह्याच्यात आपण खोबरं टाकूया। तर बघा, इथे आपला कांदा छान असा परतून झाला आणि आता आपण खोबरं टाकलं। आता मालवणी पद्धतीचं जेवण आहे किंवा मालवणी पद्धतीचं अंड्याचं कालवण आहे हे। तर आपण त्याच्यासाठी आपल्याला खोबरं हे लागणारच आहे। कोकण म्हटलं की खोबरं आलं। तर इथे छान असं आपण वाटण तयार करून घेतलंय आणि हे वाटण आपण वाटून पण घेतलंय। आता आपण अंड्याच्या आमटीसाठी फोडणी तयार करूया। तर बघा, फोडणीमध्ये मी तेल टाकले, तेल मी थोडंच टाकलंय, कांदा टाकलाय आणि आपला मालवणी मसाला टाकलाय, थोडंसं त्याच्यात मिक्स मी लाल मसाला टाकला आहे आणि वाटणामध्ये सुद्धा मी मालवणी मसाला टाकलाय आणि वाटून घेतलाय, जेणेकरून ह्या अंड्याच्या आमटीचा जो खमंगपणा आहे तो अजून वाढेल आणि तिखटपणा वगैरे छान येईल त्याला असं। आता आपल्याला जेवढं त्याच्यात पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं, घट्ट पातळ किती माणसं आहेत तेवढी, आणि आपण चवीपुरतं मीठ टाकूया। ह्या वाटणामध्ये थोडीशी मी कोथिंबीर सुद्धा वाटून घेतलेली आहे आणि एक उकळी यायला द्यायची आपण इथे। तर आता एक उकळी येऊ देत, चवीनुसार आपण मीठ सुद्धा टाकलंय बघा। एक उकळी येईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, एक उकळी ह्या कालवणाला आलेली आहे। तर आपण आता गॅस बारीक करूया आणि त्यानंतर आपल्याला जेवढी अंडी पाहिजे तेवढी ह्याच्यात फोडून टाकूया आपण। फोडल्यानंतर अंड्याच्या आमटीचं जे हे कालवण किंवा आमटी आहे ना, ती खूप चवीला छान होते। उकडलेले अंडी जेव्हा वापरतो ना, तेवढा खमंगपणा येत नाही, पण शेवटी प्रत्येकाची चॉईस असते। प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी जसं आवडतं तसं करतो, पण आमच्या घरी अंडी फोडूनच ही आमटी आवडते, म्हणून मी ही सगळी अंडी मला जेवढी पाहिजे तेवढी मी फोडून टाकते। पण एक करायचं हा, विसरू नका, एक ह्या कालवणाला उकळी काढून घ्यायची आणि गॅस बारीक करायचा, नंतर अंडी आतमध्ये सोडायची, गॅस बारीकच ठेवायचा, किमान 5 ते 10 मिनिटं गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर मग खूप जणांच्या अंड्याच्या आमटीचा खवा तयार होतो, म्हणून गॅस बारीक ठेवायचा, व्यवस्थित अंडी घट्ट व्हायला द्यायची, नंतर गॅस फास्ट करायचा। आता बघा, अंडी आपली छान व्यवस्थित तयार झालीत, कुठेही खवा झाला नाहीये आणि वरून आपण कोथिंबीर टाकली आणि इथे अशी अंड्याची आमटी आपली तयार झालेली आहे। माझी ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या रेसिपीज तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा। धन्यवाद।